उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरेंनी सुद्धा या वृक्षतोडी विरोधात एल्गार पुकारलाय। तर अभिनेते सयाजी शिंदेंचे वृक्षप्रेमी सुद्धा या वृक्षतोडी विरोधात एकवटलेत। तर मोठी झाडं तोडली जाणार नाहीत, केवळ 6 ते 7 वर्षांची झाडं तोडली जाणार असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय। उद्धव ठाकरेंनंतर राज ठाकरेंची एंट्री। तपोवनातील वृक्षतोडीला विरोध। वृक्षप्रेमीही निर्णयाविरोधात एकवटले। नाशिकच्या तपोवन परिसरात 1150 एकरावर साधुग्राम उभारण्यात येणार आहे। मात्र त्यासाठी 1800 झाडं तोडली जाणार आहेत। त्याला नाशिकमधून मोठा विरोध होतोय। नाशिकमधील पर्यावरण प्रेमींनी चिपको आंदोलन करून त्यांचा विरोध प्रकट केलेला होता। अनेक सामाजिक संघटनाही याच मुद्द्यावरून आक्रमक झाल्या। तपोवनातील या वृक्षतोडीला राज ठाकरेंनीही विरोध केलाय। त्यासाठी राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक खरपूस पोस्ट लिहिली आहे। साधूंच्या नावाखाली संधी साधूपणा करू नका। झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील असली पोकळ आश्वासनं सरकारनं देऊच नयेत, कारण असं कधी होत नाही। आणि सरकारकडे जर दुसरीकडे 5 पट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा। सरकारनं साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधी साधूपणा करू नये। आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारनं काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत। असो, आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावानं ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची। इतकाच विचार या सरकारचा असणार। नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे? जमिनी गिळणं, नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं, हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार, त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसत आहेत। असा घणाघात राज ठाकरेंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केलाय। मला कळत नाही, प्रशासनाचं डोकं नक्की ठिकाणावर आहे का नाहीये का? आले माझ्या मना आणि मी वाटेल ते करीन। कारण असाच कुंभमेळा 12 वर्षापूर्वी राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेनी केला होता। तेव्हा कुठल्याही प्रकारची वृक्षतोड काही झालं नव्हतं। उत्तम तो कुंभमेळा झाला होता। आमच्या त्यावेळच्या नाशिकच्या महापौरांचा सत्कार हा अमेरिकेत झाला होता आणि कुठलाही त्रास न होता। ते पण आता अगदी स्पष्ट सांगायचं तर सरकारकडनं अत्यंत कमी पैसे मिळालेले असताना। राज ठाकरेंच्या या पोस्टच्या एक दिवस आधी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन तपोवन वृक्षतोडीला विरोध केला होता। आरे की जो बात मैंने की कई मतलब कितनी बार हमने कोशिश की, लेकिन ये मानने के लिए तैयार नहीं। क्या चल रहा है? सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए सब पेड़ भी काटो, सब काटो। अच्छा, तपोवन की जो मैंने बात की उसका टेंडर ही कल निकला है म्यूनिसिपैलिटी का। वहाँ कन्वेंशन हॉल और सारी चीजें बनाने वाले हैं। इसका मतलब यही है कि एक जो कहावत है, मुंह में राम और बगल में छुरी, उसको थोड़ा बदली करना होगा। मुंह में राम और बगल में अदानी। एकीकडे ठाकरे बंधूंनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध केलेला असतानाच पर्यावरण प्रेमीही या निर्णयाविरोधात एकवटले। त्यात अभिनेते सयाजी शिंदेंनीही उडी घेतली आहे। झाड तुटू देऊ नका। झाड म्हणजे आपलं आई बाप आहे। आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? नाही। त्यामुळे कोणालाही माफ नाही। कुठे झाड तुटू देता कामा नये। आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एक्झिबिशन सेंटर आणि ते करायचं आणि ते 30-35 वर्षाचं हे केलंय। आता गिरीश महाजन, तुम्ही याचं उत्तर द्या। मला पहिल्यांदा इथं कळलं, गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात। माझी तुमची काही वैयक्तिक दुश्मनी नाही आणि दुश्मनी अलीकडे मला काही फरक पडत नाही। तपोवन वृक्षतोडीला विरोध वाढत असला तरी राज्य सरकार मात्र वृक्षतोडीच्या भूमिकेवर ठाम असल्याचं चित्र आहे। वृक्ष तोडण्याच्या बाजूने आम्ही अजिबात नाही, पण जी जागा आहे तपोवनाची ती साधुग्रामसाठी रिझर्व आपल्याला माहिती आहे आणि शेकडो वर्षापासून, की आज नाहीये। आता त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये काही पावसामुळे झाडं उगलीत 12 वर्षामध्ये, मागच्या वेळी उगलेली होती, त्यावेळेला काढलेली होती, असं नाहीये। आणि मोठी झाडं जी आम्ही त्याला कुणालाही हात लावत नाही। जी या 5-7 वर्षामध्ये झालेली झाडं आहेत, काही रेंट्री आहेत, काही रोपटी उगलेली आहेत, त्यांनाच आम्ही हात लावणार आहोत। आणि जी झाडं आम्ही मोठी असतील, थोडीफार मोठी असतील 7-8 वर्षातली, ती काढून दुसरीकडे प्लांटेशन आम्ही करतो। नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे।
तर येत्या वर्षात म्हणजेच 2026 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीच्या तोंडावर कुंभमेळ्यासाठी कापण्यात येणाऱ्या झाडांचा मुद्दाही चांगलाच पेटलाय. आता ठाकरे बंधूंसह पर्यावरण प्रेमींच्या वाढत्या विरोधानंतर राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे नाशिककरांचं लक्ष लागलं. नरेश बोबाटेंसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.